नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा संदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार कधी, किती आणि कशामुळे, काय त्या संदर्भातील महत्त्वाचे अपडेट संपूर्णपणे आपण घडामोडी आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करावा. तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटून जर अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा. सांगा चॅनल असाल तर या ठिकाणी बघितलं तर हवामान आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर सुरुवात करतो. आज करू शकता नाफेड आणि एनएसएफच्या कांदा खरेदीत कोट्यवधीचा घोटाळा, संसदेत चौकशीची गडबडाची मागणी. केंद्र सरकारच्या मूल्य स्थिरीकरण योजनेअंतर्गत नाफेड आणि एनएसएफकडून 3 लाख टन कांदा खरेदी सुरू आहे. मात्र ही खरेदी प्रक्रिया पारदर्शक नाही, कोणत्याही एजन्सीला परवानगी मिळाली नाही. खरेदी केंद्र कुठे आहेत आणि दर किती आहे याची कोणतीच माहिती उघड करण्यात आलेली नाही. कांदा खरेदीच्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक सुरू आहे आणि असा गंभीर आरोप स्वतंत्र भारत पक्षाचे अनिल घनवट यांनी केला आहे. घनवट म्हणाले की ही योजना शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी नसून काही ठराविक व्यापारी, सहकारी संस्था आणि नाफेड एनएसएफच्या अधिकाऱ्यांना फायदा मिळवून देण्यासाठी राबवली जात आहे. कांदा खरेदीस यंदा उशीर झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी आपला कांदा बाजारात कमी दराने विकला आहे आणि एकंदरीतच काही व्यापाऱ्यांनी याआधी 8 ते 10 रुपये किलो दराने कांदा खरेदी करून ठेवला आहे. तोच कांदा आता सरकारला 16 ते 16 रुपये दराने विकला जातोय. म्हणजे व्यापाऱ्यांना कोट्यवधीचा नफा आणि शेतकऱ्यांना तोटाच. यासंबंधी यापूर्वीच 5,000 कोटीचा घोटाळा झाला आहे आणि एकंदरीतच या ठिकाणी बघितलं झाल्याचा घोटाळ्याचा आरोप मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिकेत करण्यात आला आहे. गोवा मार्केटिंग फेडरेशनमधील एका अधिकारी निलंबित झाला आहे आणि इतर राज्यातही कांदा पाठवताना असेच प्रकार घडल्याने उघड झाले आहे. पण त्याची चौकशीही टाकली जात आहे. धन्यवाद. लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करा. सांगा तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये अशा का माहितीपूर्ण कांदा बाजाराच्या अपडेट्स. तोपर्यंत इथेच थांबतोय. जे महाराष्ट्र देशाला सबस्क्राईब करा. धन्यवाद.